निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसणं बळीराजासाठी नित्याची बाब आहे। यंदा तर एल निनोचं संकट आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला ओढ दिल्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाला। शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण जुलै अखेर झालेल्या अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं केलं। पुन्हा एकदा पैसे मेहनत पाण्यात गेल्यानं शेतकरी आता हतबल झाले आहेत। पाहूयात। पाऊस आल्यानं आनंदी झालेले शेतकरी आता जुलै अखेर झालेल्या अतिवृष्टीनं दुःखी झाले। अमरावतीमधले हे शेतकरी उगवलेल्या रोपांची जीवापाड काळजी घेत होते, पण गेल्या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात चिखल झालाय। सोयाबीन, कापूस, तूर, मका, संत्रा यासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातलं 72,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले। विशेषतः नांदगाव, खंडेश्वर आणि मोर्शी तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले। 7:30-8 वाजतापासून पाणी यायला सुरुवात झाली। पहिले सुरुवातीला पाणी नाही का थोडं फ्लो म्हणजे वाढत होतं, पण नंतर 9-9:30 वाजता एवढं झपाट्यानं पाणी वाढलं की आम्हाला समजा गावात ह्या पुलावरून पाणी वरती फेकलं। ते ह्याचंच पाणी गावात पण गेलं आणि तिकडलं बॅकवॉटर म्हणजे आमच्या गावात चारीकडून वेट झालं होतं। आम्हाला गावाच्या बाहेर निघण्याची समजा हेच नव्हती, जागाच नव्हती। जागा नसल्यामुळे आम्ही जे समजा नदीच्या काठावरचे लोक आहेत त्यांना शिफ्ट केलं गावात काही लोकांना। त्यात आम्ही सगळे म्हणजे यांच्या प्रशासनाच्या संपर्कात होतो, तर प्रशासनासोबत बोलून रात्री गेट वगैरे खोलायला सांगितलं त्यांनी, म्हणजे ऑफिशियली त्यांची प्रोसेस करून गेट वगैरे खोलले। जेव्हा गेट खोलले त्याच्यानंतर पाणी कमी व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं। आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट कोसळले। महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांना पंचनामे तातडीनं पूर्ण करा असे आदेश दिलेत। मात्र केवळ पंचनामे नकोत, तर तातडीनं आर्थिक मदत आणि कर्जमाफीसारखे दिलासादायक निर्णय घ्या अशी मागणी विविध शेतकरी संघटना करतायत। आमचं म्हणजे सगळं सोयाबीनची शेती होऊन गेली, पराठीची शेती होऊन गेली आणि मेन म्हणजे आमचे मोटर आणि पाईपलाईन ह्या सगळ्या वाहून गेल्या आणि त्याच्यामुळं असं झालं आहे की विद्युत पोल आणि डिप्या ह्या सुद्धा वाहून गेल्या। आणि त्याच्यामुळं कसं आहे की आम्हाला समोर या विद्युत डिप्या, विद्युत लाईन हे लवकरात लवकर दुरुस्त करून दिल्या पाहिजे आणि आम्हाला शासनाने या संदर्भात काही मदत केली पाहिजे, हीच आमची इच्छा आहे। आता तुटपुंच्या मदतीनं आमचं तर काही होत नाही, कारण का एवढी मदत शेतकऱ्याची पोलीस भरपाई करून देऊ शकत नाही। आता पिकाला पैसे लागून गेलेले होते आणि पिकाला पैसे लागल्यानंतर हे नुकसान झालं। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। प्रशासन पंचनामे करतंय, तरी शेतकऱ्यांच्या नजरा आता शासनाच्या मदतीकडे लागल्यात। भरपाई वेळेत मिळाली तरच संकटातून सावरता येईल, अन्यथा याचे परिणाम आगामी हंगामावर सुद्धा होतील अशी भीती शेतकरी व्यक्त करतायत। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।